बाबासाहेबांनी हे संविधान जर लिहिलं नसतं तर कदाचित माझ्यासारखा टोपली विकणाऱ्या आईचा मुलगा या ठिकाणी आमदारच झाला नसता। और देश के 75 साल के इतिहास में पहली बार कोई निर्दलीय विधायक ये 73,000 मतों से जीत कर आया है। ये बाबा साहब के लिखे हुए उस संविधान की वजह से है। बाबा अम्बेडकर साहब जिन्होंने संविधान की रचना की, हर धर्म को, हर मजहब को समानता दी, ऊंच नीच को खत्म किया, सबसे प्रेम भाव, कोई जात में आपस में बड़ा छोटा नहीं मानना चाहिए हमने। जस्टिस म्हणजेच न्याय, इक्वॅलिटी, एकता, लिबर्टी, मुक्तता किंवा मुक्ती आणि फ्रॅटर्निटी म्हणजेच बंधुता, ही सर्व जे मूल्य आहेत ती मूल्य आम्हाला संविधानातूनच प्राप्त झालेली आहेत। अरे ते एक केवळ पुस्तक नाही, त्यांनी आपल्या संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता अनेक गोष्टीचं ज्ञान तिथं खूप असं अथांग दिलेलं आहे। त्याला जाणून घेण्याची, त्याला समजून घेण्याची आज आपल्या समाजाला, देशाला, राष्ट्राला खूप अत्यंत गरज है। बेटियों को पढ़ाना इतना आसान नहीं होता, बेटियों को पढ़ाना इतना आसान नहीं होता अगर डॉक्टर बाबा साहेब ने संविधान लिखा नहीं होता, संविधान लिखा नहीं होता। आज शेतामध्ये काम करणारे स्त्री 70% आहे, पुरुष 30% आहे, परंतु तुमच्या 7-12वर कुणाचं नाव असतं? कुणाचं? पुरुषाचंच नाव असतं। कधीही स्त्रियांचं नाव दिलं जात नाही, स्त्रियाला दुय्यम असतं, तर स्त्रियाला बरोबरीचा मान सन्मान दर्जा मिळावा हे आपल्याला कोणी शिकवलेलं आहे? कोणी शिकवलेलं आहे? संविधानाने शिकवलेलं आहे। आम्ही 70व्या वर्षी 72व्या वर्षी जर त्याचं चिंतन करत राहिलो असतो तर आज आमच्या समोर ही परिस्थिती आणि आव्हानं उभी राहिली नसते। इतिहास त्यांना महत्त्व देतो ज्यांच्या हातापायात बेडा असताना देखील त्यांनी गुलामी कधी स्वीकारली नाही आणि गुलाम बनवणाऱ्यांना कधी या देशांमध्ये राहू देणार नाही अशी प्रतिज्ञा घेणाऱ्या महापुरुषांचे लेख आहात तुम्ही जन्म घातलेली पोरं त्यांनी दिलेल्या चंगळवाद आणि भोगवादानी या देशातल्या असणाऱ्या मोबाईल आणि दूरसंचारांच्या माध्यमांच्या हातात देऊन त्यांच्या डोक्यातला मेंदू काढून टाकण्याची प्रक्रिया त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून केली। ये तो महान थे कि मैं एक प्राध्यापक कुछ भी नहीं था लेकिन 1.5 लाख का पगार लेता हूँ और 1.5 लाख कमाने वाले का बेटा बहुत पढ़ाई करना लगाने के बाद संस्कार की बात करने वाला और अपने आप में बहुत अभिमान करने वाले पढ़े लिखे लोगों, तुम्हारा बेटा चपरासी के लायक नहीं बना सके क्योंकि बाबा साहब अम्बेडकर के दिशाओं को समझने की ताकत हमने कभी की ही नहीं। शुभ स्वागतम, 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 शुभ स्वागतम। चारों दिशाओं ने कहा, ठंडी
जात नहीं होती, रोटी का कोई धर्म नहीं होता और पानी की कोई जात नहीं होती। जहाँ इंसानियत जिंदा है ना वहाँ मजहब की बात नहीं होती। रोटी का कोई धर्म नहीं होता और पानी की कोई जात नहीं होती। जहाँ इंसानियत जिंदा है ना वहाँ मजहब की बात नहीं होती। अरे कौन हिंदू कौन मुसलमान, कौन हिंदू कौन मुसलमान, सब है एक समान। बस यही कहता है मेरे भारत का संविधान, बस यही कहता है मेरे भारत का संविधान। तेव्हा या संविधानाची प्रास्ताविका म्हणजेच या संविधानाचा खऱ्या अर्थानं आत्मा, तेव्हा त्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत। तेव्हा उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उभं व्हावं आणि आपण या ठिकाणी लगेचच भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचन करत या कार्यक्रमाला पुढे नेणार आहोत। हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक, आर्थिक और राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर आज तारीख 26 नवंबर 1949 को एतद द्वारा इस संविधान को अंगीकृत, अधिनियमित और स्वयं को अर्पित करते हैं। हे खरं आहे की आता संचालन करता आमचा युवा मित्र सांगत होता की बाबासाहेबांनी हे संविधान जर लिहिलं नसतं तर कदाचित माझ्यासारखा टोपली विकणाऱ्या आईचा मुलगा या ठिकाणी आमदारच झाला नसता। आश्चर्य वाटते कधी कधी। मी आता काही दिवसापूर्वी अधिक वेळ घेणार नाही, मलाही जायचं आहे, तुम्हालाही एवढ्या सगळ्या वक्त्यांना ऐकायचं आहे। काही दिवसापूर्वी मी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांची भेट घ्यायला गेलो होतो। भेट घेणाऱ्यांमध्ये 3 लोक होते। एक होते राहुलजी नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहे, दुसऱ्या होत्या नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या सभापती आहे, आणि तिसरा त्यांच्यासोबत भेटायला जाणारा मी होतो। सिंह साहब उन्होंने पूछा आप दो तो ठीक है लेकिन ये इनका परिचय, तो त्यांनी सांगितलं कि ये विधायक है, निर्दलीय विधायक है, तो इसमें और कुछ, कारण की त्यांना असं वाटलं कि विधायक ठीक है, 4500 विधायक है, मंत्री नहीं, किसी पार्टी के नहीं। तो बोले आपको ये क्यों आए हैं? तो मी मग बोललो आणि मग त्यांनी माझा अगोदर परिचय करून दिला कि विधायक ऐसे विधायक है कि जिनके बाबा साहब ने संविधान लिखा जिस कारण के लिए वो पूरा करने वाले विधायक है। क्योंकि बाबा साहब ये नहीं चाहते थे पक्षीय व्यवस्था के साथ में जिसको किसको भी इस समाज का प्रतिनिधित्व करने का है उनको कर सकते हैं। और देश के 75 साल के इतिहास में पहली बार कोई निर्दलीय विधायक ये 73,000 मतों से जीत कर आया है। ये बाबा साहब के लिखे हुए उस संविधान की वजह से है। मग मी बोलू लागलो कि महामहिम मैं आपको निमंत्रित करने आया हूं, चंद्रपुर में निमंत्रित करने आया हूं। तो बोले चंद्रपुर? हाँ जी, दुनिया में केवल 2 जगह ऐसी है बोला जहां महामहिम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने सभी दीक्षा दी थी, जिसमें का एक चंद्रपुर में और मेरे विधानसभा में है। इसलिए मैं आप उस पावन पवित्र जगह को आप भेंट देने के लिए आप आएंगे ऐसी मैं विनंती करता हूं। और दूसरी बात ऐसी है बोला चंद्रपुर की खासियत कि एक राजा ने अपने बेगम के याद में ताजमहल बनाया, उसको लोग दुनिया देखने को जाते हैं, लेकिन एक रानी हीराई जो आदिवासी रानी थी उसने अपने पति के याद में एक बहुत सुंदर मॉन्यूमेंट बनाया। उस जगह भी आप
विजिट करने को आएंगे, भेट देंगे, ये निमंत्रण लेकर मैं आया हूँ. आणि तेव्हा त्यांना ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं बाबासाहेब की उस दीक्षा भूमि पे जरूर मैं आऊंगी. त्यांनी राष्ट्रपती महोदयांनी सांगितलेली गोष्ट सांगितली. हे खरं आहे. मी अनेक ठिकाणी बोलतो, आज पुन्हा बोलणार. हे सोपं नाही आहे हो, की जिथे आपल्याला दाराच्या बाहेर का गावाच्या बाहेर राहावं लागत होतं, त्या ठिकाणी तुमच्यातलाच एक माणूस, एक पोरगा, ज्याची आई फुटपाथवर टोपल्या विकत बसते, जिला लिहिता येत नाही, जिला वाचता येत नाही, तिचा मुलगा मात्र ज्या ठिकाणी या देशातला श्रीमंत माणूस अंबानी बसू शकत नाही, अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन बसू शकत नाही, ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं जाते सचिन तेंडुलकर बसू शकत नाही, पण तिथं मात्र तुम्ही वापरलेल्या त्या पवन पवित्र अधिकारामुळे माझ्यासारखा एक सामान्य माणूस त्या कायदे बनवण्याकरता त्या विधिमंडळामध्ये बसतो. हे केवळ बाबासाहेबांमुळे. आणि म्हणून निश्चितपणे या ठिकाणी अनेक गोष्टी सकाळपासून बोलल्या गेल्या, पुन्हा बोलल्या जातील. मी अधिक वेळ न घेता एवढं निश्चित सांगेन की मला जो वाटपाचा अधिकार मिळाला, ते वाटप, शासनाचं वाटप, सोयी सुविधांचं वाटप आवश्यक त्या गोष्टींवर व्हावं, हा माझा प्रयत्न असणार आहे. आणि पहिल्या दिवसापासून मी एका मागणी करत आलो. महाराष्ट्राच्या त्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये, पहिल्या भाषणामध्ये मी एक मागणी केली की दीक्षाभूमी चंद्रपूरला आहे, दुसरी दीक्षाभूमी, त्या दीक्षाभूमीचा, नागपूरच्या दीक्षाभूमीच्या धर्तीवर विकास झाला पाहिजे. याकरता म्हणून आपण 100 कोटीची मागणी केली. अनेकांनी ते हास्यास्पद ठरवली, एवढे पैसे कसे मिळणार हे सांगितलं. परंतु मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगू शकतो आनंदाने की आपल्या त्या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी 56 कोटी 90 लाख रुपयाचा आराखडा शिखर परिषदेमध्ये मंजूर झालेला आहे. शिखर बैठकीमध्ये मंजूर झालेला आहे. लवकरच त्याचा 2-3 बैठका झाल्या. त्यामध्ये काय असावं, कशा पद्धतीचं एक नॉलेज सेंटर, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असलेलं त्या ठिकाणी केंद्र व्हावं. देश विदेशातले, जगातले सर्व लोक येत त्या महामानवाला नतमस्तक होत, पुन्हा नवीन चेतना, नवीन ऊर्जा घेत राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये पुढे जाण्याची ते चेतना देणारं, प्रेरणा देणारे केंद्र व्हावं, या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतोय. निश्चितपणे घुग्गुस एक ग्रामीण भाग होता, याला ग्रामपंचायत म्हटलं जात होतं. खरं तर हे मिनी भारत आहे, मिनी इंडिया म्हटलं जातं, कारण की या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक, सर्व भाषिक लोक या ठिकाणी राहतात. परंतु हे मात्र ग्रामपंचायत होती. मी जे 2-4 संकल्प केले होते, त्या संकल्पातला हाही एक संकल्प होता मालेकरजी, की घुग्गुस ही नगरपालिका झाली पाहिजे, आणि आपण ती नगरपालिका पूर्ण करू शकलो, याचाही आनंद आहे. या ठिकाणी या पवित्र अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी विराजित झालेला आहे, त्या ठिकाणी एक सभागृहही आपल्याला 30 लाख रुपयाचा देता आला आहे. परंतु यासोबतच हा परिसर आणखी सुशोभित व्हावा, चांगला व्हावा. आणि ज्या प्रास्ताविकेचं वाचन या ठिकाणी झालं, ते प्रास्ताविकेचं एखाद्या मोठ्या शिलालेखावर कोरी व्हावं बंडूभाऊ, या दृष्टिकोनातून 25 लाख रुपये तुम्हाला दिलेलं आहे. एक सुंदरसं काम, सौंदर्यीकरण या ठिकाणी आपण करावं, ही सुद्धा माझी तुम्हाला विनंती आणि सूचना असणार आहे. आणि एक दीक्षाभूमी आपल्या स्मशानभूमी करता तुम्ही निधी मागितला, त्याच्यासाठी 25 लाख रुपये. जेव्हा 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 हे प्रश्न पुढे येतील, समाजाच्या दृष्टिकोनातून मागणी येईल, ती पूर्ण करेल, एवढं मी या ठिकाणी सांगतो. एक शेर मी या ठिकाणी बोलेल, आणि मी पुढच्या कार्यक्रमाला निश्चितपणे जाण्याचं मलाही जायचं आहे. अब एक हे आहे, तेज हवाओं का जहां से आना जाना है, तेज हवाओं का जहां से आना जाना है, हमें दिया वहीं लगाना है, इबादत की जगह तू हमें ना बता, हम जानते हम शीश कहाँ झुकाना है, हम जानते शीश कहाँ झुकाना. जिथे निधीची कमी आहे, जिथे वंचित राहिलेले आहे, त्या लोकांना पुढे त्या ठिकाणी आपण विकासाची कामं करण्याचा संकल्प या पुन्हा एकदा नव्याने 75 वर्ष आज सुरुवात होत आहे. 75व्या अमृतकाळामध्ये पुन्हा नव्यानं राष्ट्र उभारणी, देश उभारणी करण्याकरता म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वजण एकजुटीने कामाला लागू, हेच या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल, एवढं बोलतो. या ठिकाणी या धम्म संमेलनातून जे विचार व्यक्त होतील त्याचं एक नोटिंग, अनिकेत तुला मी एक जबाबदारी देतो, यातून जे जे विचार व्यक्त होतील, जे जे चांगलं समाजासाठी करण्याच्या ज्या सूचना येतील, त्याचं एक छोटंसं नोटिंग मला जर दिलं तर निश्चितपणे आपल्याला या दृष्टिकोनातून काम करता येईल, एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना देतो. जय हिंद, जय भीम. आपको पता है कि 29 अगस्त
1947 को महामानव श्री बाबा साहब भीमराव अंबेडकर को स्वतंत्र भारत के नए संविधान की रचना के लिए बनी संविधान की मसौदा समिति के अध्यक्ष के रूप में नियुक्त किया गया था। संविधान सभा के द्वारा 26 नवंबर 1949 को संविधान अपनाया गया। अपने काम को पूरा करने के बाद बाबा साहब भीमराव अंबेडकर जी ने उस समय ये कहा था कि मैं महसूस करता हूं कि संविधान साध्य तक काम करने लायक है, यह लचीला है, पर साथ ही साथ यह इतना मजबूत भी है कि देश को शांति एवं युद्ध दोनों समय में ये संविधान जोड़ के रख सके। श्री महामानव बाबा साहब भीमराव अंबेडकर एक प्रतिभाशाली व्यक्तित्व के मालिक थे और एक बहुत ही जुझारू लेखक थे। मुंबई स्थित अपने राजगृह में उन्होंने एक समृद्ध ग्रंथालय का निर्माण किया था और उस ग्रंथालय में करीब 50,000 पुस्तकें उस समय उनके ग्रंथालय में शोभायमान थी। उन्होंने उस अपने समय के समकालीन राजनीतिज्ञ या बड़े नेताओं में वो पहले ऐसे व्यक्ति थे जिन्होंने जीवन के हर विधा पे काफ़ी पुस्तकें लिखी, काफ़ी निबंध लिखे। उतने पुस्तक और निबंध किसी और राजनेताओं ने उस समय नहीं लिखे। उनके कुछ प्रमुख पुस्तकों में एनिहिलेशन ऑफ कास्ट, द बुद्धा एंड हिज धर्म, which way to emancipation, federal versus freedom, the cabinet mission and the untouchable, its status and the minorities, riddles in Hinduism, India and communalism, the Buddha and the Karl Marx, एसेंस ऑफ भागवत गीता। ये कुछ ऐसी पुस्तकें हैं जिनका कोई मिसाल नहीं है। और जब उन्होंने द बुद्धा एंड हिज धम्म लिखा था, आज भी हमारे लिए भगवान बुद्ध एवं उसके धम्म का ये ग्रंथ जो है भारतीय बौद्धों के लिए एक धर्म ग्रंथ है और आप उसे पढ़ें। उसमें बहुत सी ऐसी सारी चीज़ें हैं जो आपके लाभ के लिए हैं। मैं ज़्यादा समय नहीं लूँगा क्योंकि मंच पे उपस्थित जो सम्मानीय हमारे डिग्नेटरीज़ हैं उसमें हमारे आज के प्रमुख वक्ता माननीय श्री मधुकर राव बावलकर जी हैं, माननीय श्री संजय मगर जी हैं, जिनके उद्बोधन के लिए हम लोग यहाँ इंतज़ार कर रहे हैं। हम लोग उनको सुनने को आतुर हैं और हमारे सामने सम्मानीय मंच और हमारे समग्र बैठे हुए आदरणीय महिलाएं और जो भी हमारे प्रबुद्ध नागरिक हैं वो उनको सुनने को आतुर हैं। एक बार फिर से इस अवसर पे आज के आयोजक ने जो इतने अच्छे आयोजन का यहाँ पे
आयोजित करके मुझे बुलाया, इसके लिए मैं एक बार फिर से अपनी तरफ से मैं उनके प्रति और आप यहाँ जो नागरिक उपस्थित हैं उनके प्रति कृतज्ञता प्रकट करते हुए मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। जय भीम। मित्रो, आज मला हा योग आलेला आहे। गतवर्षी आला होता, आमचे रागमारी दादा आणि रामटेक दादांनी फोन केला होता। मी होतो दर्यापूर तहसील नागरवाडीला, का आपल्या कार्यक्रमात यायचं आहे दादा, मी बाहेर आहो, नंतर भेटू म्हणलं आणि ते लोक भेटले। यंदा योग आला आहे ह्यावेळेस पेटावर एवढ्या मी एक लहान सेवक माणूस आहो, मी एक डबल कर्मचारी होतो ऑपरेटर म्हणून, आणि वंदनी महाराजांच्या सेवा गुरुदेव समाजाची सेवा करत अधिकारी आहो। आणि सेवावृत्त झाल्यानंतर मी हप्त्यातून एक वेळा आमची ज्येष्ठ नागरिक स्कीमचा एक सेवाधिकारी आहो। हप्त्यातून एक वेळा आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ सर्व धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही गाव स्वच्छ करत झाडू मारतो, ही माझी सेवा आहे। छोटासा माणूस मी, पण ह्यामुळे व्यासपीठावर मला एक सन्मान मिळाला आहे। मी खरोखर मी आपला धन्य समजतो का सेवेचा फळ मला मिळाला आहे, कारण सेवेने सत्ता लाभते भक्ताची हाता। सेवा ही बोलकी असते आणि सेवेने सर्व होते, काही कोणी मनानं धनानं कोणी येतपर्यंत पोचत नाही। जो पोचतो त्या आपल्या सेवेच्या यानानं आणि आपल्या जे 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 आपले चांगले विचार त्यांना पोचतो आपण। आज आपण इथं बाबासाहेबाचे विचार ऐकायला आला आहेत आणि संविधानाबद्दल सांगायचं म्हणलं, त्याचे गाडी अभिषेक आमचे मधुकरराव बावळकर दादा, ज्येष्ठ साहित्यिक, असे महान लोक बसलेले आहे सांगण्यासाठी। मला जास्त काही सांगायचं नाही का बाबासाहेबांचे विचार सांगायचं असलं म्हणलं तर बाबासाहेब गरीब घरातून जन्मलेली व्यक्ती, ते लहान होती, आज महान आहे। जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा, ह्या संत पुरुषाचे विचार आणि बाबासाहेबाला संताचे विचार आवडत होते। बाबासाहेब तुकडोजी महाराजाला खूप मानत होते। जेव्हा बाबासाहेब भंडाऱ्यावर येत होते आणि महाराज भंडाऱ्यात जात होते, दोघांच्या गाड्या पास झाल्या, एकमेकांना क्लास घेऊन चालल्या होत्या, पण दोघांच्या मनात आलं अरे बाबासाहेब चालले आहे आणि वंदनी महाराज म्हणतात, आणि वंदनी महाराज बाबासाहेब म्हणतात का तुकडोजी महाराज चालले आहे। दोघांनी गाड्या थांबवल्या, दोघेही खाली उतरून एकामेकाला भेटण्यासाठी, हे कोण भेटण्यासाठी आले, संत आले का ते विचार भेटण्यासाठी आले। हे त्यांच्या अंगी असे महानतेचे विचार होते। आणि एवढंच नाही तर बाबासाहेब वैरागमध्ये गाडगेबाबा यांच्या कीर्तनात जाऊन बसायचे। जेव्हा गाडगेबाबाचं कीर्तन चालू होतं बॉम्बेला, त्यावेळेस गाडगेबाबा म्हणतात का रे बाबांनो, देव दगडात आहे का नाही, देव लाकडात आहे का नाही, देव चांदी सोन्यात आहे का नाही, मग देव कुठं आहे, तुम्हाला देवाला मी दाखवतो म्हणे। तो बघा म्हणे देव बसलेला आहे बुटा सोट्याच्या ह्याच्यामध्ये। बाबासाहेबाला दाखवलं आणि बाबासाहेब उठले, कारण त्यांना सांगत होतं की आम्हाला देवधर्म तुम्ही पूजा जरूर करा, अंधश्रद्धेमध्ये जाऊ नका, तुम्हाला माणूस की माणसामध्ये देव बसला, हे तुमच्या समाजात देव बसलेला आहे, हे बाबासाहेब सांगत होतं। आणि बाबासाहेबांनी आपल्या समाजाला ह्या संविधानाच्या माध्यमातून खूप दिलेलं आहे। बाबासाहेबांचे विचार होते, मित्र गुलामगिरीच्या पद्धती नष्ट करून गरिष्ठ चालवितींना मुकुट माझी द्या, मी जे कमविले हजारो अस्पृश्यासाठी आपले अस्तित्व स्वतंत्र राखण्यासाठी शिवाय दुःखाला तोंड फोडता येणार नाही। अस्पृश्यातील जातीभेद नष्ट व्हावे हा धर्मांतराचा एक उद्देश हेतू होता, आणि सर्वांनी प्रथम आम्ही भारतीय आहोत आणि शेवटही आम्ही भारतीय आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली होती। सर्व संदेश होता महाराज बाबासाहेबांचा। बाबासाहेब एक विचारवंत थोर पुरुष होते, आणि आज त्यांच्या पुढच्या समोर आम्हाला इथं एक व्यासपीठावर आम्हाला बसायला मिळालं, आपल्या सर्वांसमोर आम्हाला एक सन्मान मिळाला, हे बाबासाहेब पुण्य समजतो। आपण मित्र आपल्या ठिकाणची जो अहंकार आहे तर आपण संतांच्या विचारांना वागावं, अंत मी देने को दान, लेने को ज्ञान, तरने को हरनाम, डुबने को मगरूर अपमान। तर आपण सर्वांनी आम्ही पहिले माणूस आहोत, माणसाच्या भागाचं
आपले अहम भावना सोडून आम्ही पहिले माणूस आहोत, माणुसकीनं वागायचं ही आपण शिकवून घेऊन या. आजच्या प्रसंगी बाबासाहेबांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. जय गुरुदेव. बाबा अम्बेडकर साहब जिन्होंने संविधान की रचना की, हर धर्म को, हर मजहब को समानता दी, ऊंच नीच को खत्म किया, सबसे प्रेम भाव, कोई जात में आपस में बड़ा छोटा नहीं मानना चाहिए. हमने, हमारा धर्म भी, सिख धर्म यही बोलता है कि सब एक ही हैं, सबका मालिक एक ही है. इसलिए हमने सबने मिलके रहना चाहिए, एक दूसरे के काम आना चाहिए. यही सबसे बड़ा संदेश है. देश में ऐसे कानून बनाए उन्होंने कि हम कहीं भी घूम सकते हैं, आज़ादी है हमारे को. हम अपना लिख के भी दे सकते हैं, कोई अगर कानून में बात नहीं आ रही लिख के भी दे सकते हैं कि गलत है ये चीज़. उन्होंने ही ये संविधान हमारे को ऐसा बना के दिया जो हम अपना हर बात, हर विषय पे बोल सकते हैं. मैं ज़्यादा कभी बोलता नहीं, 2-4 शब्द ही बोलता हूँ और इतने में ही मैं अपनी 2-4 शब्द बोल के धन्यवाद मांगता हूँ. भारतीय संविधानासमोरील आव्हाने आणि उपाययोजना हा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि सुरुवातीलाच संविधानाची उद्देशिका या ठिकाणी वाचण्यात आलेली आहे. आणि त्या उद्देशिकेमध्ये जी मूल्य देण्यात आलेली आहे, जस्टिस म्हणजेच न्याय, इक्वॅलिटी एकता, लिबर्टी मुक्तता किंवा मुक्ती आणि फ्रॅटर्निटी म्हणजेच बंधुता, ही सर्व जे मूल्य आहेत ती मूल्य आम्हाला संविधानातूनच प्राप्त झालेली आहेत. आणि त्यापूर्वी आपण पाहतो की आमच्या देशामध्ये समानता नव्हती, स्वातंत्र्य नव्हते, न्याय तर भारतामध्ये नव्हताच. आणि लोक जे आहेत आपापसामध्ये भांडून किंवा झगडून एकत्रित राहायचे, परंतु यास खरी बंधुता म्हणता येणार नाही. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रगल्भ असे विद्वान होते आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला. आणि वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास करीत असताना विशेष रीतीने बौद्ध धर्म आणि ख्रिस्ती धर्म या धर्मांनी त्यांना प्रभावित केलेला आहे. आणि आम्ही पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की पवित्र बायबलमध्ये जो मोशे नावाचा पुढारी आहे त्याच्या जीवनाशी मी प्रभावित झालेलो आहे. त्याच प्रकारे पवित्र बायबलमध्ये सुद्धा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये दिलेली मूल्ये याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि पवित्र बायबलमध्ये एक ग्रंथ आहे, आमोस नावाचा ग्रंथ, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुमच्या देशामध्ये न्याय नद्यांच्या प्रवाहाप्रमाणे वाहू द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा स्वतःला मुक्तिदाता म्हणून या जगामध्ये प्रगट केले. आज आमच्या देशामध्ये आमचं जे संविधान आहे त्या संविधानासमोर अनेक अशी आव्हाने आहेत. आपण पाहतो की न्याय आजच्या परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनीतिक न्याय प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, परंतु आज चित्र आम्हाला वेगळे दिसत आहे. त्याच प्रकारे आम्ही पाहतो आमच्यामध्ये बंधुता आढळून घेत नाही. आर्थिक गोष्टीमध्ये जर आपण लक्ष केंद्रित केलं, ॲज अ नेशन आज आम्ही कर्जामध्ये बुडालेले आहोत. व्यक्तिगत रीतीने आज प्रत्येक व्यक्तीवर जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयांचं कर्ज आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला जे वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांपासून आज प्रत्येक नागरिकाला वंचित करण्यात येत आहे. आणि म्हणूनच यातून बाहेर निघण्यासाठी
जे उपाय आहेत ते उपाय म्हणजे एकच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला गुरुमंत्र, एज्युकेट म्हणजे शिका, ऑर्गनाइज संघटित व्हा, आणि ॲजिटेट संघर्ष करा. आणि यासोबतच एक गोष्ट अजून यामध्ये मी ॲड करू इच्छितो, एज्युकेट, ऑर्गनाइज, ॲजिटेट यासोबतच चौथी गोष्ट म्हणजे न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करा आणि न्याय मिळवून घ्या. न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करा आणि न्याय मिळवून घ्या. आणि एवढं बोलून मी या ठिकाणी आपले शब्द संपवितो. धन्यवाद. सर्वांना प्रश्न येतो ना, संविधानामुळे नेमकं काय बेनिफिट्स आहे, संविधानाने आपलं नेमकं काय दिलेलं आहे, संविधानामध्ये असं काय लिहिलेलं आहे जे इतकं आपल्या भारतामध्ये आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की संविधान खूप मोठं पुस्तक आहे. असं लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं पुस्तक लिहून ठेवलेलं आहे. अरे ते एक केवळ पुस्तक नाही, त्यांनी आपल्या संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता अनेक गोष्टीचं ज्ञान तिथं खूप असं अथांग दिलेलं आहे. त्याला जाणून घेण्याची, त्याला समजून घेण्याची आज आपल्या समाजाला, देशाला, राष्ट्राला खूप अत्यंत गरज आहे. त्या गरजेसाठी त्यातूनच मी एक छोटंसं थोडक्यात उदाहरणाद्वारे तुम्हाला समजू इच्छिते. बघा, आपण म्हणतो ना की कुठलंच जातीभेद नाही, काही नाही. आज जी आधीच्या काळापासून जी अस्पृश्यता आहे, जातीभेद आहे, तुझी जात वरची, तू खालचं, वरिष्ठ, उच्च दर्जाचं, तसं काहीच नाही. उदाहरणाद्वारे एक सांगतो, समाजामध्ये आपण एक ट्युशन टीचर असते, आपण आपल्या मुलाला ट्युशन टीचरकडे पाठवत असतो, बरोबर आहे. जा बाबा, तू शाळेतून आला आहे, आता तू ट्युशनला जा. नेमकं ट्युशनला जा, परंतु शिकवण काय दिली जाते घरात, काय म्हटलं जाते, तुझी जी ट्युशन टीचर आहे ना, तिच्या घरचं पाणी पिऊ नकोस. अरे तुम्हाला तिच्या घरचं पाणी जमत नाही, जेवण जमत नाही, मग तिचं शिकवणं कसं जमत आहे, मला हाच प्रश्न उद्भवते. नेमकं ही जी शिकवण आहे, ही जी अस्पृश्यता आहे, ते नष्ट करण्याचं काम कोणी केलेलं आहे? कोणी केलेलं आहे? संविधानाने केलेलं आहे. संविधानाने केलेलं आहे. एकच म्हणते, खुशियों को कुर्बान किया, जिसने खुशियों को कुर्बान किया, जीवन अपना दान किया, संविधान लिखा बाबा भीम ने, तभी तो सबने सुख आज़ादी का जान लिया, तभी तो सुख आज़ादी का सबने जान लिया. बेटियों को पढ़ाना इतना आसान नहीं होता, बेटियों को पढ़ाना इतना आसान नहीं होता अगर डॉक्टर बाबा साहेब ने संविधान लिखा नहीं होता, संविधान लिखा नहीं होता. अरे तुम्ही एक छोटंसं उदाहरण बघा ना. तुम्ही म्हणता ना राज्यघटना आपला शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे. अरे नेमकं शिल्पकार म्हणण्याचा उद्देश काय, याला तरी जाणून घ्या. तुम्हाला एक ट्युशन टीचरचं उदाहरण दिलं, दुसरं उदाहरण देते एक शिल्पकारांचं. शिल्पकार कोणाला म्हटलं जाते? त्यांनी आपल्या संविधानामध्ये काय शिकवलेलं आहे, ज्या गोष्टी वाईट आहे त्याला काढून टाका आणि ज्या गोष्टीची कमतरता आहे त्याला भरून टाका, भरून टाका. शिल्पकाराचं काम काय असते, जे आपण मूर्ती घडवत असतो ना, त्यामध्ये खूप काही जास्त असलं तर ते मूर्ती खूप ओबडधोबड दिसायला लागते. तर ते ओबडधोबड न दिसता त्याला आकार देण्याचं काम कोण करीत असतो? शिल्पकार करीत असतो, शिल्पकार करीत असतो. अरे तुम्ही म्हणता ना न्याय, आपल्याला न्याय सांगितला आहे संविधानामध्ये, बरोबर आहे. आज शेतामध्ये काम करणारे स्त्री 70% आहे, पुरुष 30% आहे, परंतु तुमच्या 7/12वर कुणाचं नाव असतं? कुणाचं? पुरुषाचंच नाव असतं. कधीही स्त्रियांचं नाव दिलं जात नाही. स्त्रियाला दुय्यम असतं, तर स्त्रियाला बरोबरीचं मान सन्मान दर्जा मिळावा हे आपल्याला कोणी शिकवलेलं आहे? कोणी शिकवलेलं आहे? संविधानाने शिकवलेलं आहे. संविधानाने शिकवलेलं आहे की बरोबरीचा अधिकार, आपल्या जमीन अधिकारामध्ये हक्क, दोन्ही स्त्री असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, वडिलांच्या प्रॉपर्टीवर सारखं आपल्याला अधिकार मिळाला पाहिजे, हे आपल्याला संविधानाने प्राप्त करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे एक छोटंसं उदाहरण सांगते. सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानाने शिकवलेलं आहे ना. एक घरी असलेलं कॅलेंडर जे आपल्याकडे असते ना, त्या कॅलेंडरला तुम्ही ऑब्झर्व करून पहा, कधीतरी निरीक्षण करून पहा.
आज जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत जेवढेही सण येतात तिथं असं कुठलंच जातीभेद केलं जात नाही. हिंदूंची दिवाळी आली तरी सुट्टी दिली जाते, मुस्लिमांची ईद आली तरी सुट्टी दिली जाते, ख्रिश्चनांचं क्रिसमस आलं तरी सुट्टी दिली जाते, आपल्या गुरु नानक जयंती आली शीख लोकांची तरी सुट्टी दिली जाते. अरे तिथूनच तर शिका, सर्व धर्म समभाव. एकट्याने समाज घडत नाही, एकट्याने समाज घडत नाही. नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, एक मोठा उंच झाड फक्त एकट्याला सावली देत असतो, परंतु एक छोटंसं पिंपळाचं झाड आपल्या 50 शाखांमध्ये सर्वांना सामावून घेतो, सर्वांना सामावून घेतो. अरे आपको मुक्ति से पीड़ा चाहिए, मुक्ति से लड़ना है, मुक्ति से लड़ना है तो आपको पढ़ना पड़ेगा, आपको पढ़ना पड़ेगा. और पढ़ने के लिए आपको ज्ञान की ज़रूरत है, ज्ञान की ज़रूरत है. और ज्ञान के लिए आपको लड़ना पड़ेगा, लड़ना पड़ेगा. ज्ञान के बिना आपकी हार निश्चित है, निश्चित है, निश्चित है. ही शिकवण आपल्याला नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, भीम ने किताब खोली, भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया, हर कोई विद्वान बन गया. भीम ने कलम खोली तो देश का संविधान बन गया, देश का संविधान बन गया. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम. आणि असंख्य प्रश्न आपल्या डोक्यांपुढे आहेत. केवळ भावनांचं उदात्तीकरण किंवा या महापुरुषांचं गुणगान करत किंवा या इतिहासाच्या आणि या महापुरुषांच्या लेखन सामग्रीमध्ये दडलेल्या अनेक विषयांना घेऊन मी आजच्या या विषयाची मांडणी करणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण स्वातंत्र्याच्या नंतर 75 वर्ष अमृत महोत्सव आणि भारतीय संविधानाच्या 74 वर्षानंतर आम्ही आपला हिशोब मांडला पाहिजे. आम्ही आज काय करतो आहोत, कुठे जातो आहोत, आमच्या स्थिती उद्या गुलामांपेक्षा भयानक राहणार आहेत की माणसं म्हणून जगणार आहोत. उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आमची मुलं पायदळी तुडवल्या जाणार आहेत की आमच्या मुलांच्या वाट्याला येणारं तेच गुलामीच्या पेक्षा महाभयंकर असणारी दिवस आमच्या वाट्याला येणार आहेत का, हा प्रश्न आपल्या डोळ्यापुढे पहिल्यांदा ठेवा. केवळ महापुरुषांच्या विचारांची पुस्तकं किंवा महापुरुषांच्या विचारांचं सगळ्याच्या सगळं आपण मांडत बसलो 75 वर्षानंतरचे अंकगणित बेरीज वजाबाकी करताना आपल्याला सगळ्यांना गंभीरपूर्वक विचार करण्यासाठी आपल्याजवळ आता काही अवधी उरलेला आहे. हा अवधी उरत असताना एकमेकांशी भेदाभेद, आपला अहंकार बाजूला ठेवून सगळ्यांना सन्मान देऊन येणाऱ्या काळातल्या या देशातल्या प्रस्थापित मनुवादीच्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या महापुरुषांच्या, या सगळ्या आमच्यासाठी प्रबोधन करणाऱ्या महापुरुषांनी दिलेल्या संदेशाचा चित्र काय आहे? वाचू शकला शिक्षण आपण? वाचू शकला तर आपल्या पोराबाळांच्या वाटेला ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनभर संघर्ष केला आणि या देशाचं संविधान लिहून या देशातली माझी माणसं सन्मानाने जगली पाहिजे, बहुजन समाज या देशामध्ये मानाने जगला पाहिजे, यासाठी आपल्या आयुष्याची कोणती तमा न बाळगता ज्यांनी या देशामधलं जगातलं सर्वांग सुंदर संविधान दिलं, त्याची स्थिती काय? तुमचा विषय आहे ना की भारतीय संविधान आणि त्याच्या पुढील आव्हाने काय आहेत. आणि आव्हाने करत असतानाही नवीन गोष्ट नाही आहेत. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी, जाणणारी, फुलेंना मानणारी माणसं आहात. संविधानाला 1949 ला बाबासाहेबांनी सही केली, अंतिम पटलांवरती ठेवलं 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाला सही करून दिला. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1 घंटा या देशाच्या उद्याच्या लोकशाहीच्या भवितव्याबाबत बोलले. त्याची जरी आपण सगळ्यांनी आठवण केली असती आणि तेव्हापासून आम्ही 70व्या वर्षी 72व्या वर्षी जर त्याचं चिंतन करत राहिलो असतो तर आज आमच्या समोर ही परिस्थिती आणि आव्हानं उभी राहिली नसते. लक्षात घ्या, केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, पुतळे उभारणी आणि सगळ्याच्या सगळं करत राहणं, भावनेचं वातावरण तयार करायचं आणि ज्याच्यासाठी आमच्या महापुरुषांनी संघर्ष केला, जद्दोजहद केली, त्या संघर्षाला धुळीस मिळवण्याचं पाप देखील आमच्या वाट्याला येणार आहे आणि आलं आहे. म्हणून आमची जबाबदारी आता वाढली आहे. काय म्हणाले बाबासाहेब?
बाबासाहेब म्हणालेत की आज आम्ही या संविधानिक लोकशाहीला स्वीकारलाय, आनंदाची बाब आहे, पण माझे मन मात्र चिंताग्रस्त झालेलं आहे. 26 नोव्हेंबर 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब आंबेडकर संविधान देतात आणि 1 तास आमच्या भविष्यातील असणाऱ्या अडचणी काय असतील, लोकशाही पुढे अडचणी काय असतील, संविधानिक लोकशाही पुढे असणारी आव्हानं काय असतील, ती पेलायची कशी, याचं उदाहरण हे गाईड म्हणून बाबासाहेबांना तुम्ही घेतलं पाहिजे. की असं जर केलं नाही तर या देशातल्या उद्याच्या येणाऱ्या काळांमध्ये काय होणार हे भवितव्य त्यांनी मांडलं. म्हणून मी याच भाषणाचा उतारा घेऊन अनेक विषयांना हात घालणार आहे. विषयाला आपल्याला मांडणी करताना कमी वेळ आहे, म्हणून महापुरुषांच्या सॅल्युटेशनवर मी जास्त वेळ घेतला नाही, यासाठी की विषय स्पष्ट झाले पाहिजे. आपल्याला भारतीय संविधानापुढे आव्हाने मांडायची आहेत ना. म्हणून बाबासाहेब म्हणाले की मी अतिशय चिंताग्रस्त आहे, मला रास्त भीती वाटतं की याच देशाच्या अनेक वर्षाच्या पूर्वी असणारे स्वाधीनता आणि स्वातंत्र्यपूर्ण देश याच देशातल्या नालायक लोकांच्या वागण्यामुळे आणि त्याच्या असणाऱ्या अहंकारामुळे हा देश गुलाम झाल्याचा इतिहास आहे. 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब म्हणाले. आणि मग बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये मोहम्मद घोरी जेव्हा आक्रमणाला तेव्हा याच देशातल्या लोकांनी लढण्यास नकार दिला आणि हा देश गुलाम झाल्याचा इतिहास आहे. जयचंद घोरी जयचंदाने या देशावरती आक्रमण करायला बोलवलं आणि लढण्यास नकार दिला, तेव्हा हा देश गुलाम झाल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा या देशातील बहुजनांच्या मुक्तीसाठी लढत होता तेव्हा इथल्यात राजाने छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली नाही, तेव्हाही आम्ही हरलो. हा गुलामीचा आमचा इतिहास आहे. आणि म्हणून इथून पुढे या देशाच्या संविधानापुढे अनेक आव्हानं आहेत. या संविधानाला चालवताना बाबासाहेबांनी 5 ते 6 गोष्टी आपल्या पुढे मांडल्यात. त्याचं रास्त उदाहरण आपल्या पुढे दिसतंय. कसं वाटतं या रस्त्याने येताना आणि 22 तारखेचं ते असणारा या देशातल्या एकंदरीत हम तो इस देश के अंदर में हिंदू राष्ट्र बनाने आए, वाटलं चांगलं? सहन करताना चमचेगिरी गुलामगिरी करणारी माणसं याही महापुरुषांच्या काळात होती, पण इतिहास त्यांना कधी महत्व देत नाही. इतिहास त्यांना महत्व देतो ज्यांच्या हातापायात बेडा असताना देखील त्यांनी गुलामी कधी स्वीकारली नाही आणि गुलाम बनवणाऱ्यांना कधी या देशांमध्ये राहू देणार नाही, अशी प्रतिज्ञा घेणाऱ्या महापुरुषांचे लेख आहात तुम्ही. तुमच्या पुढे धडधडीत असणारे आव्हान आहेत. एकीकडे बाबासाहेब म्हणतात की फितुरींच्या इतिहासांमुळे हा देश गुलाम झाल्याचा इतिहास आहे. या स्वर्ण काळाच्या अत्यंत असणाऱ्या वैभवशाली परंपरा ही या देशांमध्ये बुद्धांच्या काळात होती, असंही बाबासाहेब म्हणतात. मग ती गडप कशी झाली? त्या क्रांती प्रतिक्रांतीच्या इतिहासाचा सखोल अध्ययन करताना आम्ही कमजोर ठरलो आणि 75 वर्षानंतर या देशामध्ये संविधानिक मूल्यांना पायदळी तुडवत या देशातला स्वयंघोषित असणारा माणूस असं म्हणतोय, राजा असं म्हणतोय कि हाँ, हम इस देश के अंदर में संविधान को मिटाकर इस देश के अंदर में वो राष्ट्र बनाना चाहता है. जो पहले कभी देश के अंदर में मनुस्मृति चलाती थी वो देश हमको लाना है. ऐकत नाहीत तुम्ही? कधी ऐकत नाही? कधी वाटत नाही तुम्हाला? भीती नाही वाटत की आपल्या पोरांना उद्याच्या काळांमध्ये कदाचित पेशवाईच्या काळामध्ये हत्तीच्या पायाखाली तुडवण्याची प्रथा असेल तर तुमच्या येणाऱ्या काळांमध्ये तुमच्या पोरांना या देशामध्ये धडधडीत नालीतला असणारा उचलणारा गारा खायला लावणारं चित्र 1923चं आहे. स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जात नाहीये मी तुम्हाला. डॉक्टर रितू सिंग विश्वविद्यालयामध्ये शिकवणारी परमनंट असणारी प्राध्यापिकेला 145 दिवसानंतरही या देशातल्या लोक त्याच्याकडे ढुंकून पाहत नाही आणि पोलिसी खाक्या देऊन त्याला रात्री उचलण्याची हिंमत ते करू शकतात. हे तुमच्याही वाट्याला येणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
लक्ष्मण यादव कालपर्यंत असणारा आमच्या मोठ्या समाजाचा असणारा ओबीसी समाजाचा माणूस रडतोय. इंटरव्ह्यूला त्याची साधी दखल घेतली जात नाही आणि बाहेर केला जाण्याचं चित्र आजचं आहे. कुठल्या स्वप्नांच्या दुनियेत जगता आहात? बाबासाहेब म्हणाले होते, ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे आहे त्यांना आपल्या ठायी स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ताकद असावी लागते. हे व्यक्ती स्वातंत्र्याची डेफिनेशन बाबासाहेब म्हणतात. वाचू शकलात? हे चांगलं वाटतं ना आपल्याला. कार्यक्रम मोठे करायची, लोक आलीत आणि एक कार्यक्रम केला की मग पुढच्या वर्षी पुन्हा दुसरा कार्यक्रम करणार आणि पुन्हा सागर संगीत कार्यक्रम करणार. आमच्या महिला भगिनी येणार, आमचे येतील. पण तुम्ही एक लक्षात घ्या, या पूर्ण कार्यक्रमांमध्ये एकटा संचलन करणारे असे 2-4 जर युवक सोडले तर ती युवक या देशाच्या चंगळवादामध्ये आणि मोबाईलच्या असणाऱ्या रंगीन दुनियेमध्ये आपल्या उद्याच्या भविष्यामध्ये काय दडलेलं आहे न असणारा युवक तुमच्या कक्षेत नाही. कधी लक्ष देता तुमचा युवक कुठे? तुम्ही जन्म घातलेली पोरं काय करतात? तुम्ही जन्म घातलेली पोरं त्यांनी दिलेल्या चंगळवाद आणि भोगवाद आणि या देशातल्या असणाऱ्या मोबाईल आणि दूरसंचारांच्या माध्यमांच्या हातात देऊन त्यांच्या डोक्यातला मेंदू काढून टाकण्याची प्रक्रिया त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून केली. ती त्या क्षेत्रांमध्ये सुरक्षित असेल? अरे आम्ही सुरक्षित आहोत. नालायक असताना देखील, चपराशी देखील लायकीची नव्हती आमची. 7वी पास नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि माझा बाप 10वी पास नसेल तरी तो डेप्युटी कलेक्टर म्हणून प्रमोशन होऊन आज क्लासवर अधिकारीपर्यंत गेला आणि 2 लाखाचा 1.5 लाखाचा पगार घेतो. अरे वा माणसा अमित. 2 लाखाचा पगार घेणाऱ्या माणसाने आपल्या पोराला मोठ्या मोठ्या शाळेत टाकलं, ट्युशन लावलं, आपल्या पोरांना बीटेक एमटेक केलं आणि गॅरंटी नसणारी 15,000 रुपयाची नोकरी करतो. लायकी नसणाऱ्यांची बाबासाहेब आंबेडकरांनी 2 लाख पगाराची सोय केली आणि आपलं घर आपल्या दारामध्ये आपल्या कुटुंबांमध्ये रस्त होऊन तुम्ही या देशातल्या कारणांना, देशातल्या असणाऱ्या गोष्टींना ओळखू शकला नाहीत आणि तुमच्या पोरांचं भवितव्य त्यांनी 10-15 हजारांमध्ये एक मजुरापेक्षा भयानक असणारी अवस्था तुमच्या पुढे आणून ठेवली. ये तो महान थे कि मैं एक प्राध्यापक कुछ भी नहीं था लेकिन 1.5 लाख का पगार लेता हूँ और 1.5 लाख कमाने वाले का बेटा बहुत पढ़ाई करना लगाने के बाद संस्कार की बात करने वाला और अपने आप में बहुत अभिमान करने वाले पढ़े लिखे लोगों, तुम्हारा बेटा चपरासी के लायक नहीं बना सके क्योंकि बाबा साहब अम्बेडकर के दिशाओं को समझने की ताकत हमने कभी की ही नहीं. आणि म्हणून मी टोचलं तरी चालेल, तुम्ही मला हाकललं तरी चालेल, कीर्तनाला मी आलो नाही. तुम्हाला बाबासाहेब इमोशनल मांडायचा असला तर मी 2-4 घंटे सकाळपर्यंत मांडू शकतो. प्रश्न काय? वर्तमान काय आमचं? वर्तमानामध्ये आमच्याजवळ काही शिल्लक नाही. तुम्ही मान्य करता की नाही करत? शेती आमची डबघाईच गेली. शेतीला असणाऱ्या ज्या या देशातल्या निवडून आलेल्या खासदारांना निलंबित करून असे ठराव घेतले गेले की त्या ठिकाणी त्या जंगलाची मोडतोड करून या देशातल्या जमिनीतले मिनरल जबरदस्तीने काढून घेतलात. कोणतेही ठराव घेतले नाहीत. याला म्हणतात हुकुमशाह की औलादों के इस देश के अंदर के संविधान चलाने वालों की नीतियां. नाही ऐकत ते. उगाच गोडवे गाऊ नका. संविधानाचे गोडवे आणि गीत गाणं सोपं आहे पण संविधान पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत की इथून पुढे तुम्हाला जर या देशामध्ये संविधान चालवायचं असेल तर 26 जानेवारी 1949ला बाबासाहेब म्हणालेत की तुम्हाला अशा रीतीने या देशाची राजसत्ता चालवावं लागणार आहे की लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक बदलांमध्ये त्याचे सगळे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजेत. म्हणून जगाच्या पाठीवरती मोठ्या मोठ्या असणाऱ्या विद्वानांपेक्षाही जर वॉल्टर बेगोट असेल, चर्चेवर आधारणारी लोकशाहीची व्याख्या केली. आणखी दुसऱ्या माणसाने अब्राहम लिंकननी लोकांसाठी लोकांचं असणारं राज्य म्हणून डिफाईन केला. पण बाबासाहेब म्हणालेत की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनांमध्ये क्रांतिकारक बदल कोणाच्याही रक्ताचा थेंब न साठवता करता येत असेल त्याला मी लोकशाही म्हणतो. ही लोकशाहीची उदात्त मूल्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिली की कोणाचं शोषण नाही करायचं आहे.
बिल्किस बानोतला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, त्याच्यावर असणारी माणुसकीची साधी तुम्ही झालर लावू शकत नाही. बिल्किस बानोच्या पोटात असणाऱ्या बाळासहित तुम्ही तिचा चिरा मारता, त्याच्यावरती अपंग करता आणि न्यायालय देखील तुमच्या बाजूने जे निर्णय देतं आणि त्याचा पेढे वाटून स्वागत करता, हे चित्र आम्ही आमच्या पुढे आज वर्तमानात बघतोय आणि हसतोय आम्ही. म्हणजे एकीकडे जर त्या ट्रेनमध्ये त्या मारल्या गेलेल्या मुसलमान बंधूंना जर दुःख झालं असेल, यातना त्या माझ्याही असल्या पाहिजे. संविधान सांगतं ते दुःख माझेही असले पाहिजे. तबरेजला मार मार मारायचं आणि जय श्रीराम म्हणायला लावायचं आणि तोपर्यंत मारत राहायचं, हे चित्र आम्ही डोळ्यांपुढे बघतोय. तुमच्या डोळ्यांपुढच्या विदर्भातली उदाहरणं झाली आहेत, पण सोडून दिलं आम्ही, मोर्चे काढले, मग विसरलो. रोहित या मुलाचा इन्स्टिट्यूशन मर्डर झाला, आम्ही खूप रस्त्यावर उतरलो, फलक लावलो आणि खूप मोठे नारे लावलो, रोहित हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है. काय झालं? न्याय मिळाला? काढले ना मोर्चे, युवकांना घेऊन आम्ही शनोशनी चौकांमध्ये फलक लावलेत, न्याय मिळाला? आजही आम्ही जेव्हा त्या हैदराबादला जाऊन त्याच्या आईला भेटून आलो, ती आई आजही भांडे घासण्याचे काम करते आणि आसव गाळते. तिला आम्ही विचारलं की रोहित के बारे में आप क्या बता सकते हो, तो ते कहते कि मेरे उम्मीद का चिराग था, जो इस देश के लोगों ने एक दुनिया का बेहतरीन डॉक्टर और PhD बनने वाला मेरे युवा से मुझे बहुत सपने थे. ये उनके साथ हो रहा ऐसा मत समझो आप, ये सिर्फ उन लोगों के साथ हो रहा ऐसा नहीं समझना है आपको. ये आपके भी बेटों के साथ होगा, निश्चित होगा, तौर पे होगा. संविधान के कॉपी जलाने वाले थोक से कहते हैं कि हम इस देश के अंदर में संविधान को बदलने के लिए आए. काय वाचवला तो? शिक्षा नहीं बचा पाए आप. अनंतो ग्राशमी मार्क्सवादावर बोलला असेल, पावलो प्रेरो मार्क्सवादावर बोलला असेल, तो असं मला की या देशाची शासन सत्ता केवळ बळाच्या आधारावर घेत नाही. हे बाबासाहेबही बोलले, बळांच्या आधारावर सत्ता घेत नाही, त्याचा बदल त्या शिक्षणातून आणि संस्कृतीमधनं केला जातो आणि त्याचे गुलाम होतात. 80% माणसं या देशांमध्ये 2 वेळचं जेवण धड ठेवू शकत नाही. चित्र आपल्या पुढे मांडताना या देशातल्या प्रस्थापित व्यवस्थेला लाज नाही वाटत? वरुण सांगतात 80 करोड़ लोगों को हमने 5 किलो का अनाज देके उसे भूख से मुक्तता दी है. लाज नाही वाटत या देशातल्या लोकांना, चालवणाऱ्या सरकारांना? अनाज के ऊपर में इस देश के लोगों को आप बताते हो कि 5 किलो अनाज, और 5 किलो अनाज के आधार पर इस देश के संविधान के मूल्य को वो खो रहा. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले कि ये देश बनाया कैसे जाए, क्योंकि उपाय भी तो बताना है. बनाया कैसे जाएगा? तो अपनी जिम्मेदारी का एहसास बना लो. आपल्या जबाबदारांनी युवकांना ओळखा, माझ्या भगिनींनी ओळखा, शिकलेल्यांनी ओळखा, युवकांनी ओळखा, तथागत बुद्धांना घेऊन जाणाऱ्या विचारांच्या भिक्खूंनी ओळखा. इतका संघर्ष केल्यानंतर, क्योंकि आपको मालूम है एक बड़ी ही अच्छी कविता श्री वाल्मीकि ने आपके सामने रखी थी. देखो दर्द कितना होता है. वर्तमान में इस प्रकार की कविताएं अंदर परिवर्तन लाती है. ओम प्रकाश वाल्मीकि कहते हैं, चूल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब के और तालाब ठाकुर के. चूल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की और तालाब ठाकुर के. भूख रोटी की, भूख रोटी की, रोटी बाजरे की, बाजरे खेत का और खेत ठाकुर के. बैल ठाकुर का, हल ठाकुर का, हल मुठ पर हथेली अपनी और फसल ठाकुर की. ये गुलामी का चित्रण उस वक्त नहीं, आज करते हैं ओम प्रकाश वाल्मीकि जी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत संघर्ष करताना त्यांना जेव्हा वाटलं की या देशातलं संविधान आम्ही दिलं,
पण 15 ऑगस्ट 1947ला या देशातनं ब्रिटिश निघून गेले, इंग्रज नाही निघून गेले. इंग्रज निघून गेले. या देशातली मनुवादी व्यवस्था राबवणारी ही जी व्यवस्थेतील लोक आहेत हे नाही गेलेत, ते या देशातच होती. आणि ज्यांनी या देशामध्ये हजारो वर्ष तुम्हाला गुलामीच्या अवस्थेमध्ये ठेवलं, या देशातल्या ओबीसींना त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवलं, या देशातल्या असणाऱ्या लोकांना आपल्या पाण्यासाठी वनवन भटकताना अवस्थेमध्ये ठेवलं, ती लोक काय या देशाच्या स्वातंत्र्याचा तिरंगा वरती चढला, फिरंगा खाली आला आणि काय या देशातली लोक निघून गेली होती? ती या देशात होती. मग या देशामध्ये एक मत एक व्हॅल्यू, वन मॅन वन वोट, वन वोट वन व्हॅल्यूचा सिद्धांत जर या देशातले 85% लोक जर या देशांमध्ये आमच्या विरोधातली असतील, तर या देशातली लोक आपली सत्ता आपल्या हातात घेतील आणि आम्ही कालपर्यंत राजे म्हणून जगणारी लोक, तुम्हाला पायाखाली तुडवणारी लोक, उद्या तुम्ही त्या खुर्चीवर बसणार आहात. म्हणून का ते तुम्हाला म्हणणार ते या देशपांडे साहेब, या मेश्राम साहेब, या आमच्या घुगुसच्या असणाऱ्या आमच्या महिला पठाण साहेब, या तुम्ही लोक खुर्चीवर बसा आणि या देशातली सत्ता घ्या असं म्हणणार होते? एक वो मसीहा था जिन्होंने इस देश के खेती पर इस देश का इंसान इस देश के उद्योग को बनाएगा और उद्योग को बनाकर इस देश का मालिक बनेगा. बाबासाहेब म्हणतात, ज्याला आपण लोकशाहीर वामनदादा कर्डकांना आपण मानतो, मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. त्या काळी 90ला जर वामनदादा कर्डक ओळखतात कि ये डंकेल इस देश के अंदर के भांडवलदारों की रहने वाली दूसरी बीबी है, ये रखने की ताकत अगर वामनदादा कर्डक कर सकते हैं, लेकिन हमारे अर्थशास्त्री उस बात को नहीं समझ पाए. नाही समजले भांडवली अर्थव्यवस्थेचं क्रूर स्वरूप काय असेल. 90ला स्वीकारलेल्या जागतिकीकरणाचं मॉडेल या देशातल्या संविधानिक लोकशाहीला मारक ठरेल. आम्ही भावनाशील असणारी माणसं आहोत आणि म्हणून शेवटला बोलतो आणि मग थांबतो. बाबासाहेब म्हणतात की इथून 5 लोकांनी आपली जबाबदारी घ्या. ती वेळ आली आहे म्हणून सांगतोय. तथागत बुद्धाची मांडणारी आपण सगळी माणसं आहोत. तथागतांनाही वैशालीचं सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या राज्याच्या पतनाचा असणाऱ्या ऐक्य नावाच्या पुस्तकांमध्ये बनते. संघरक्षकनं अत्यंत मोठ्या प्रस्तावाने ते मांडलेलं, ते जरा वाचा, गहन अभ्यास करा. आता इथून पडते मी म्हणतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेतल्या येणाऱ्या प्रत्येक भविष्यातल्या असणाऱ्या काळातली उत्तरं त्यांनी त्यावेळेस लिहिली. या दूरदृष्टींच्या महापुरुषांची आपण लेकरं आहात. थरथर तर बाबासाहेबांचं नाव घेऊन या देशातल्या मनुवाद्यांना झोप येत नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कसं चालेल म्हणून. आपण स्वस्त झोपलो 70 वर्ष. एक पिढी गेली, 2 पिढी गेली, 20 वर्षात एक पिढी. पहिल्यांदा आम्ही शिकलेलं नव्हतं. 1950ला संविधान आलं, 70ला आम्ही शिकलो, 70ला आमची काही लोक नोकरीला लागले आणि 90ला या देशामधल्या तुमच्या जागतिकीकरणाच्या आणि प्रायव्हेटायझेशनच्या ठरावाने तुमच्या पिढ्यांचं भविष्य नाकारलं. हे स्टॅटिस्टिक गणित मांडणं शिका. आणि म्हणून मित्र हो, बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी म्हणाले की माझी 5 माणसं म्हणजे 5 माणसं माझा नेता कसा असावा. ते म्हणतात, माझा नेता सदैव लोकांच्यासाठी मरावयास तयार असला पाहिजे. माझा नेता माझ्या समाजाला मार्गदर्शन करणारा माझ्या समाजाचा नेता असावा. दुसरा घटक, शिकलेली माणसं. या माझ्या शिकलेल्या लोकांवरती माझा खूप भरोसा आहे, कारण येणाऱ्या संकटाच्या काळांमध्ये दूरदृष्टीने तुम्ही समजण्याची ताकद माझी शिकली सवरली माणसं ओळखतात. त्यांनी समाजकार्याकडे लक्ष देऊन समाजाच्या परिवर्तनासाठी आणि समाजासाठी लढा देणारे माझी शिकली सवरलेली माणसं असली पाहिजेत. दोन्ही माणसं. तिसरं आहे, कारण वामनदादा म्हणाले, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारे चटोक असते. धारदार ही 5 माणसं धारदार. ही माझा शिकलेला युवक सदैव समाजाच्या परिवर्तनाच्या लढ्यातला शिपाई झाला पाहिजे. मित्र हो,
आज या देशाच्या एकंदरीत वर्तमान अवस्थेमध्ये संविधानिक लोकशाहीच्या चिंधड्या उडवताना आम्ही बघतो आहोत. कोणाशी वाद नका करू, एकमेकांना कोणाला अहंकाराच्या भावनेने एकाला तुच्छ राखणं बंद करा. सगळीच माणसं सारखी आहात, सगळ्यांना सन्मान द्या. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये ते कामं करतात सगळ्यांना सन्मान द्या. पण आमच्या जोसेफ साहेबांनी सांगितलं की सगळ्यात मोठा मंत्र बाबासाहेबांनी दिला, एज्युकेट, ऑर्गनाइज अँड एज्युकेट. आता संघटित व्हावं लागेल. संघटित होऊन संघर्ष करायला शिकलेल्या लोकांना पुढाकार घ्या. ज्यांचे थोडेसे जमेची बाजू एक पिढ्यापर्यंत त्यांनी पुढे या. जी लढणारी युवक असतील त्यांनी देखील आता आपण कॅडर कॅम्प्स विविध विषयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे, गावखेड्यातल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि ही जबाबदारी आपण पेलण्यासाठी सक्षमरित्या तयार असलं पाहिजे. श्रद्धेय साथियों, कि हमारे जो भी राष्ट्र महापुरुष हुए उनके विचार एक थे, तो हमारे विचार भी एक होना चाहिए. तो इसलिए मैं कहूँगा कि आज माणूस माणसाला जोडणे कठीण झाले. आज माणूस माणसाला जोडणे कठीण झाले. आता एकमताचे लोक भेटणे कठीण झाले. कळते पण वळत नाही, एकमेकाचं पटत नाही. स्वार्थामुळे समाजकार्य करणे कठीण झाले. पोट भरू फुकटे लई चळवळीत भरले, पोट भरू फुकटे लई चळवळीत भरले, या भामट्याला हाकलून लावणे कठीण झाले. अशी ही चळवळ गतिमान करण्यासाठी या ठिकाणी राजना आंबेडकर या ठिकाणी येत आहेत. आपले श्रद्धेय राजना आंबेडकर, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनी याचं स्वागत करायचं आहे. तर आपली आंबेडकरी चळवळ हे पुढे घेऊन जाण्यासाठी ते आपले मार्गदर्शक आहेत. आणि आज देशामध्ये आज आम्हाला मार्गदर्शन करणारे खऱ्या नेत्यांची गरज आहे. आज कुछ ऐसे लीडर हैं, आज कुछ ऐसे लीडर हैं सिर्फ पुकारा करते हैं, और ये लीडर नहीं डीलर है, खोम का बंटवारा करते हैं. ऐसे भी लीडरों से हमें समाधान रहना है. हमारे समाज में बहुत विद्वान लोग हैं. आज हमारे देश में हमारे अम्बेडकरी समाज के अंदर बहुत बड़े विद्वान लोग हैं. लेकिन बाबा साहब ने कहा कि तुम्हें शिक्षित बनो, संगठित बनो, संघर्ष करो. बाबा साहब ने हमें संगठित होने के लिए कहा था, लेकिन हमारे लोग संगठन बनाने में जुड़े हुए. मैं हर एक अपना मैं बड़ा, तू बड़ा, ये मेरा ऑर्गेनाइजेशन, हज़ारों ऑर्गेनाइजेशन खोले, लेकिन हमारे पास एक मत नहीं है, एक विचारधारा नहीं है. हमारा आंदोलन आगे कैसा बढ़ेगा, इसके लिए हमें सोचना है. और आज देश के अंदर में देश के हालात है, देश बचाओ, वो उसके बाद में लोकतंत्र बचाओ, इसका समय है. और हमारा जो भाईचारा है सभी के साथ ऐसा है बनाए रखे और इस आंदोलन को गतिमान करें. मैं बहुत कुछ बोल सकता हूं, लेकिन थोड़ी में, क्योंकि अध्यक्ष ऐसा होता है कि आखिरी तक जो बैठता है, जो सीनियर सिटीजन होता है, वो कम बोलता है, ऐसे आदमी को अध्यक्ष बनाया जाता है. लेकिन मैं 55 साल मैंने समाज को दिया है और इस मूवमेंट का मैं एक सामान्य कार्यकर्ता हूँ. और इसलिए आपने मुझे यहाँ बुलाकर मुझे जो सम्मान गौरव दिया, अध्यक्ष इस विषय का अध्यक्ष बनाया, उसलिए मैं कमेटी का शुक्र अदा करता हूँ. और सभी ऐसे ही भाईचारा बनाए रखे सभी के साथ में. घुघू से एक आंदोलन का गांव है, यहाँ बहुआयामी आंदोलन चलता है, शैक्षणिक, आर्थिक, वो सभी. तो इसलिए मैं यहाँ के कमेटी को मुबारकबाद देते हुए मैं दो शेर बोलते हुए अपने से विदा लेता हूँ. भाई से भाई हरगिज लड़ा नहीं करते, भाई से भाई हरगिज लड़ा नहीं करते, रखते समझ खुद का बुरा नहीं करते. भाई से भाई हरगिज लड़ा नहीं करते, रखते तो समझ खुद का बुरा नहीं करते. माना कि सख्त अंधेरा हर तरफ, लेकिन घर को जला के घर का दिया नहीं करते. बात मैं साफ किया करता हूँ, बड़ी इज्जत से जिया करता हूँ. बात मैं साफ किया करता हूँ, बड़ी इज्जत से जिया करता हूँ. सच ये है कि भीम जी का नाम ले लेके जिया करता हूँ. तो आइए श्रद्धेय साथियों, हम एक बने, इस बाबा साहब के आंदोलन को, इस लोकतंत्र को बचाए. क्योंकि आज देश के अंदर सांप्रदायिक ताकतें हैं जो हिंदू मांगे हिंदुस्तान, सिख मांगे खालिस्तान. हिंदू मांगे हिंदुस्तान, सिख मांगे खालिस्तान, द्रविड़ मांगे द्रविड़िस्तान, फिर देश का होगा खबरस्तान. यह आने वाले भविष्य के लिए हमको एक होना है, उसलिए देश को बचाना है. क्योंकि इस देश के अंदर सांप्रदायिक ताकत जो है हिंदू राष्ट्र बनाने की भाषा बोल रहा है, खालिस्तान बनाने की भाषा बोल रहा है. उसलिए इस देश को बचाना है. तो आज हमारा देश बचेगा तो धर्म बचेगा. उसलिए सभी धर्मों से आज़ादी की लड़ाई हमने सब ने मिलकर लड़ी थी. आज भी हम सब लोग मिलकर, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, एक होना है. इस देश का संविधान बचाना है और हम भाईचारा बढ़ाना है. ऐसा बोलते हुए आपसे मैं विदा लेता हूँ. नमो बुद्धाय, जय भीम.
Good evening and Jai Bhim to all of you. As we all know that we all have gathered here on the very special occasion of our nation, which is called Republic Day. Republic Day, celebrated annually on January 26, marks the enactment of the Constitution in 1950, transforming the country into a sovereign, democratic and republic. Republic Day is tribute to our great leader Dr. Babasaheb Ambedkar, who played a crucial role in drafting the Constitution. Today is the best day when we should pledge to preserve the real meaning, status, prestige of our country, and most importantly, the culture of humanity. Therefore, it becomes our fundamental duty to protect and respect the system and Constitution. Addressing you today on this auspicious occasion, I end my speech by paying my respects and tributes to those great revolutionaries. Thank you and have a nice day. बघा, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी, बाबासाहेबांच्या विचारासाठी आम्ही असंख्य आंदोलनं केलेले आहेत, असंख्य संघर्ष केलेले आहेत. आणि म्हणून आमच्या आंबेडकरवादी समाजाकडे असं बघितलं जातं की आमचा आंबेडकरवादी समाज हा अतिशय संघर्षशील समाज आहे. म्हणजे आम्ही बिलकुल अन्याय सहन करून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतो किंवा अन्याय सहन करून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही. परंतु या बाबतीमध्ये एक दुसरा जर विचार करायला गेला तर आम्ही फक्त मोजक्याच बाबतीमध्ये अन्याय सहन करून घेत नाहीत आणि काही विशिष्ट बाबतीमध्ये आमच्यावरती सगळा अन्यायच अन्याय आम्ही स्वतः करून घेतो. आम्ही अन्याय कुठं सहन करून घेत नाहीत? एखाद्या रस्त्याला बाबासाहेबांचं नाव नाही दिलं आणि जर सरकार नाव देत नसेल तर आम्ही लाखोंचे मोर्चे काढतो, लाखो लोक निवेदन देतो, आंदोलन करतो, उपोषण करतो. बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे, बाबासाहेबांच्या नावानं एखादा रस्ता झाला पाहिजे, विद्यापीठ झालं पाहिजे, शाळा झाली पाहिजे, दवाखान्याला नाव दिलं पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करतो, मोर्चे काढतो. परंतु आमचा हा समाज आंदोलन, मोर्चा, निषेध मोर्चा आणि उपोषण करणारा समाज हा कधी विचार करत नाही की आम्ही स्वतःचे एखादं हॉस्पिटल बांधावं, आम्ही स्वतःचे एखादं कॉलेज बांधावं, आम्ही स्वतःचे एखादं मोठं दवाखाना बांधावा आणि आम्ही स्वतःच बाबासाहेबाचं नाव त्या दवाखान्याला, त्या हॉस्पिटलला, त्या शाळेला, त्या कॉलेजला दिलं पाहिजे. हा विचार आम्ही कधी करत नाही. लोकांनी बांधलेल्या याला, सरकारनं बांधलेल्या याला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका असते. आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच्या पैशातून एखादं हॉस्पिटल बांधायला, एखादं कॉलेज बांधायला काय अडचण आहे. आणि म्हणून डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे की या देशामध्ये बौद्ध समाजाची स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे आणि त्या स्वतंत्र व्यवस्थेतला पहिला भाग या देशामध्ये बौद्ध समाजाची स्वतंत्र एक राष्ट्रीयकृत बँक निर्माण करण्याचं काम आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. आणि त्या बँकेला डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी जे नाव दिलेलं आहे, बँकेचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. हे बाबासाहेबाचं नाव स्वतः डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी त्या बँकेला देऊन त्या बँकेच्या निर्मितीचं काम पूर्ण केलं आहे. याच्यासाठी कुठं मोर्चा काढावा लागला नाही ना काहीच करावं लागलं नाही. आणि आज हे नाव केवळ भारतभरामध्ये नाही तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं काम हे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब करणार आहेत. फक्त आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. आम्हाला या आंदोलनामध्ये, या चळवळीमध्ये, या राजरत्न आंबेडकर साहेबांनी ठरवलेल्या दिशानिर्देशामध्ये काम करायचं आहे. आणि आपण ते सगळेजण कराल अशा प्रकारची एक आशा, अपेक्षा मी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. 26 जनवरी 1950 वो एक समय था, आज से लगभग 74 साल पहले, जब हमने इस देश में गणतंत्र को अपनाया था. क्या इससे पहले देश कभी गणतंत्र था? अगर ये सोचेंगे तो आप याद कीजिए सम्राट अशोक के उस समय को, जब देश को सोने की चिड़िया कहा गया. आप याद कीजिए उस समय को जब अफगानिस्तान से लेकर ग्रीस तक हमारे देश का साम्राज्य फैला हुआ था. आप याद कीजिए उस समय को
आज जब हम भारत के हमारे युवा पढ़ने के लिए अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी कहीं जाते हैं, वो समय ऐसा समय था जब अमेरिका, जर्मनी, ब्रिटेन के लोग पढ़ने के लिए कहाँ आते थे? नालंदा और तक्षशिला, विक्रमशिला। ये वो समय था कि जब भारत ने दुनिया को शिक्षा का महत्व समझाया। हम उस सम्राट अशोक के वंशज है, हम उस सम्राट कनिष्क के वंशज है जिन्होंने भारत को बुद्धिज्म की विरासत को जन जन तक पहुंचाया। लेकिन आप सब जानते हैं आज हम इस दौर में हैं जिससे हम प्रतिक्रांति का दौर भी कह सकते हैं। वो भी एक दौर था जब पुष्पवंत सिंह ने राजा बहादुर की हत्या की थी और देश में मनुस्मृति की स्थापना कर दी, समाज को अलग अलग जाति धर्मों में बांट दिया और उसका नतीजा क्या हुआ? देश हजारों साल तक गुलाम रहा। 800 साल तक मुगलों का गुलाम रहा, 150 साल तक अंग्रेजों का गुलाम रहा। और सबसे इंपॉर्टेंट बात, इस देश में जो भाईचारा था, जो समानता थी, जो मैत्री था, जो बंधुभाव था, उसे मिटा दिया गया और उसके कारण देश कई रियासतों में बढ़ गया। कई अलग अलग रियासतें देश उसमें बन गई थी। लेकिन हमारे महापुरुषों का संघर्ष था, देश की आजादी में जिन्होंने योगदान दिया, उन सबका संघर्ष था कि भारत का संविधान बनाने का सबसे महत्वपूर्ण काम जो है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मिला। और डॉक्टर अम्बेडकर ने सरदार पटेल के साथ मिलकर उस समय जो देश की कई रियासतें थी उनको इकट्ठा करके एक देश बनाया। इस देश के एक अलग अलग जाति थे, धर्म थे, पंथ थे, संप्रदाय थे, विविधता थी, उनको इकट्ठा लाया, उन्हें देश में सम्मान दिलाया, हक दिलाए। इस देश को एक आइडिया ऑफ इंडिया दी, धर्मनिरपेक्ष एक राष्ट्र की संकल्पना बाबा साहब ने उस समय दी संविधान के माध्यम से। और उन्होंने ये भी कहा था कि अगर संविधान किसी अच्छे लोगों के हाथ में रहा तो संविधान अच्छा साबित होगा और बुरे लोगों के हाथ में रहा तो संविधान बुरा साबित होगा। हमने 22 तारीख को क्या देखा? आप सब उसके गवाह हैं, विटनेस है। हम सभी धर्मों का सम्मान करते हैं, लेकिन 22 तारीख को हमने देखा कि एक धर्म विशेष का प्रचार प्रसार किया गया, वो भी सरकारी तंत्र के माध्यम से प्रचार प्रसार किया गया। मैं पूछना चाहता हूँ इस देश में जो इस समय राज कर रहे हैं, जो हुक्मरान हैं, क्या यही सम्मान आप मुस्लिम समाज के साथ में करेंगे? क्या यही सम्मान आप बुद्धिस्ट समाज के साथ में करेंगे? क्या यही सम्मान आप सिख समाज के साथ में करेंगे, जैन के साथ में करेंगे? क्या आप कर सकते हैं? इसका मतलब यह है कि आज हम एक बड़े बहुत ही एक समय है, इस समय से गुजर रहे हैं जो समय हमारे लिए बहुत ही इंपॉर्टेंट समय है। और हमारे समय, हमारा ये जो आज का वक्त है, ये वक्त दिशा देने का वक्त है कि 2024 के बाद में इस देश की सत्ता किसके हाथ में होगी? वो अम्बेडकरवादी लोगों के हाथ में होगी या गोलवलकर के विचारधारा के लोगों के हाथ में होगी? इसका भी निर्णय आपको लेना है। आज का जो ये यहाँ पे विषय दिया गया है, ये विषय भी बड़ा इंपॉर्टेंट है कि ये जो आज दुनिया ग्लोबल विलेज बन गई है और इसमें बुद्धिस्ट लोगों की एक इंडिपेंडेंट जो है इकोनॉमी होनी चाहिए। अभी अभी हमारे पूर्व वक्ता ने कहा कि राजेंद्र अम्बेडकर साहब एक बैंक का निर्माण कर रहे हैं। ये सबसे अच्छी पहल है और इस बैंक के माध्यम से हमारे समाज को या अन्य किसी भी समाज को एक बेहतरीन दिशा मिलेगी, उन्हें अपनी इकोनॉमी बूस्टअप करने में काफ़ी मदद मिलेगी। मैं आपको 2-3 एग्जाम्पल्स देता हूँ। राजेंद्र सर, मैं अभी यूएस गया था तो हमने देखा कि आपको सबको पता होगा ज्यू कम्युनिटी, जर्मनी की जो ज्यू कम्युनिटी थी जिसका हिटलर के साथ में काफ़ी विसंवाद भी हुआ, वो ज्यू कम्युनिटी जो है आज देश दुनिया के पटल पे, हालांकि बहुत छोटी कम्युनिटी है लेकिन सबसे पावरफुल कम्युनिटी है। आज उन्होंने दुनिया में हर जगह अपना इतना पावरफुल नेटवर्क बनाया है इकोनॉमी के माध्यम से कि जब गाजा और इजराइल में वॉर शुरू हुआ, संघर्ष शुरू हुआ, तब अमेरिका के राष्ट्रपति खुद इजराइल में आए और उन्होंने उनको वो वॉर लड़ने के लिए पैसे दिए। आप समझ सकते हैं कि इससे समझिए आप कि ज्यू कम्युनिटी का महत्व कितना है। हमारे नागपुर में अगर आप आएंगे तो सिंधी कम्युनिटी आपको मिलेगी। ये तो पाकिस्तान से आए हुए लोग थे, लेकिन आज ये सिंधी कम्युनिटी अपने आप में बहुत बड़ी इकोनॉमिक कम्युनिटी बन गई है जो पूरे महाराष्ट्र में अपना एक रुतबा रखती है। आपने जैन समाज को अगर देखा होगा कि जैन समाज ने इकोनॉमी के माध्यम से अपने आप को बड़े बड़े उनके बिजनेस हाउसेस है, बिजनेस के लोग अलग अलग जगह स्थापित हुए हैं। वही आप बनिया समाज को देखिए कि सबसे बड़ा पावर सेंटर अगर कोई है इस देश का तो बनिया है। तो ये कैसे साबित, ये क्यों हुआ? आज जब ये विषय हम रख रहे हैं कि हमारी भी इकोनॉमी होनी चाहिए, ये बात अलग है कि पिछले 50 सालों में हमारे पास में कोई संसाधन नहीं थे, कोई हमारे पास में साधन नहीं थे, तो हमें आरक्षण के माध्यम से यहाँ तक आना पड़ा। हमारे एक बहुत बड़ा मिडिल क्लास जो है आरक्षण के माध्यम से
एक पुनर्स्थापित हुआ। लेकिन आज क्या हो रहा है? आज आरक्षण के साथ खिलवाड़ हो रहा है। आज आप देख रहे हैं कि आरक्षण के साथ ईडब्ल्यूएस आया है और आप देख रहे हैं कि किस तरह से लोग मोर्चा भी निकाल रहे हैं। तो आरक्षण को दरकिनार करने की कोशिश हो रही है। इसके लिए तो हमें लड़ना ही है, अपना आरक्षण बचाना ही है, क्योंकि जब तक जाति व्यवस्था खत्म नहीं होती तब तक इस देश में हमारा आरक्षण जो है वो रहेगा। लेकिन इसके साथ साथ जैसा कि राजेंद्र अम्बेडकर साहब अभी बात करेंगे और जैसा कि पूर्व वक्ता ने कहा, हमें हमारी इकोनॉमी डेवलप करना बहुत जरूरी है। जैसा इन्होंने कहा कि हमारा कॉलेज होना चाहिए, हमारा इंस्टीट्यूशन होना चाहिए, हमारी बैंक्स होनी चाहिए और हमारा पैसा जो है हमारे आपस में रोटेट होना चाहिए। हम तब देश की अच्छी इकोनॉमी बन सकते हैं कि जब हमारे लोग हमारे ही लोगों से सामान खरीदे, हमारे लोग हमारे ही लोगों को बिजनेस दे, और तब जाके हम एक अच्छी बड़ी कम्युनिटी बन सकती है। मुझे लगता है कि आज के इस समारोह में ये हमें प्रण लेना चाहिए कि हम आने वाले समय में हमारे इस कम्युनिटी को इस देश का पावर सेंटर कैसे बना सकते हैं, चाहे वो पॉलिटिकल पार्टी के माध्यम से हो, चाहे इकोनॉमी के माध्यम से हो। तो मैं आज इस मौके पर बस इतना ही कहूंगा कि हम इस समारोह के माध्यम से कुछ क्रिएटिव और कुछ कंस्ट्रक्टिव करने की बात कहे। इस समारोह के माध्यम से हम आने वाले जो जनरेशन है, इस जनरेशन को कुछ देने की बात कहे। इस आने वाले जनरेशन के लिए हमने अपने आप में जो यूनिटी है उस यूनिटी को बरकरार रखना है। आज जितने संख्या में आप लोग यहाँ पे हैं, घुग्गू के अंदर में जो लोग हैं, आप सब ने एकोपा बना के रखना है और अपने जो बिजनेस है अपने एक में एक को ही देना है। अगर आप करते रहेंगे तो डेफिनेटली धीरे धीरे हम लोग आगे बढ़ते जाएंगे। और यही मैसेज अगर घुग्गू